नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर बघूया आपण शनीच्या 7.5 मध्ये नक्की काय घडतं आणि मग आपल्या मागे जास्तीत जास्त 7.5 लागते। काय करायचं नाहीये आपल्याला शनीच्या 7.5 मध्ये हे आपण बघूया। आता सगळ्यांना तर माहितच आहे की 5 राशींना 7.5 चालू आहे आणि पुढे वृषभावर त्याची थोडीशी छाया सुद्धा चालू झालेली आहे। तर यावेळी काय करायचं? शनी महाराज कुठं चिडतात आपल्यावर आणि कसल्या कर्माची फळं देतात आपल्याला? आपण म्हणतो की मी चांगली कर्म करत आहे, पण तरी सुद्धा शनी महाराज माझ्या मागे का लागले आहेत? तर यावेळी सगळ्यात मोठं ज्योतिषशास्त्र सांगतं की सगळ्यात मोठं शनींना हे आवडत नाही की आपण एखादी गोष्ट, आज भांडण झालंय ते 8 दिवस पुढे नेतो। आज घरात आपला वाद झालाय, संध्याकाळी जाऊन आपण पुन्हा तेच वाद काढतो किंवा ओव्हर थिंकिंग करतो किंवा शनी माझ्या मागे आहेत, आता असं होणारच आहे, शनी माझ्या मागे आहेत, आता असं होणारच आहे। म्हणजे शनी महाराजांच्या लक्षात सुद्धा नसतं की या व्यक्तीला काय करायचंय ते, पण आपण आपल्या तोंडानं शनी महाराजांना सांगतो की माझ्या मागे 7.5 आहे म्हणजे मी आता लॉस मध्ये जाणारच आहे, आता माझ्या मागे 7.5 आहे म्हणजे हे घडणारच आहे। हे जे आपले शब्द आहेत हे शनी महाराजांना आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात आणि मग आपल्या बाबतीत त्या गोष्टी घडायला सुरुवात होतात। तुम्ही विचार करा, आपण जर असं म्हणत राहिलो 7.5 वर्ष शनीची 7.5 आहे की यामध्ये काही ना काही वाईट गोष्टी घडणारच आहेत, म्हणजे निगेटिव्ह विचार जेवढे तुम्ही कराल ते सगळेच्या सगळे तुमच्या बाबतीत घडतील। म्हणून शनीची 7.5 चालू असताना विचारांचं ओझं, निगेटिव्ह एनर्जीचं ओझं, निगेटिव्ह विचारांचं ओझं, ओव्हर थिंकिंगचं ओझं हे बिलकुल आपल्या डोक्यावर नाही पाहिजे। फ्रेश जगा, आनंदी जगा, झालेलं रात्री झालेलं भांडण हे सकाळी विसरून जा। निगेटिव्ह विचार त्याचे परत परत करत बसू नका, शनी महाराजांना वाईट बोलू नका, शनी महाराज हे करणारच असं म्हणू नका। त्यापेक्षा तुम्ही हे म्हणू शकता की शनीची 7.5 चालू आहे आणि आता मी कोट्याधीश झाल्याशिवाय राहणार नाही, शनीची 7.5 चालू आहे आता मला मस्तपैकी जॉब लागल्याशिवाय राहणार नाही, शनीची 7.5 चालू आहे आता मी परदेशात गेल्याशिवाय राहणार नाही। जर ही भाषा तुम्ही शनीच्या 7.5 मध्ये करत राहिलात तर शनी महाराज खुश होतात आणि त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवतात। नाही, तुमची कर्म पण वाईट आहेत आणि तुम्ही आता पण वाईटच बोलत आहात तर त्या 7.5 आपल्याला कोणी सोडू शकत नाही। कर्म फलदाता शनी आहेत, तुम्ही जे बोलता, तुम्ही जी कर्म करता त्याची फक्त शिक्षा आपल्याला ते देत असतात। तरी सुद्धा या सगळ्यातनं वाचण्यासाठी जे मी सांगितलं हे उपाय तर करतच चला। स्वतःची सोच बदला, याचा अर्थ काय? स्वतःचे विचार बदला, म्हणजे तुम्हाला आपोआप शनी महाराजांची पनौती असू दे नाहीतर काही असू दे हे कमी राहील। आणि आपण त्यासाठी तयार केलेले आहेत काही रेमेडी, म्हणजे शनी रेमेडी तयार केलेली आहे, ती तुम्ही घेऊन वापरू शकता। शनी ब्रेसलेट तयार केलेला आहे, शनी टॉवर तयार केलेला आहे, शनी सोप तयार केलेला आहे, तर हे सगळे घेऊन तुम्ही वापरू शकता। हे सगळं मिळेल कुठं? तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा। उशीर लागेल तुमच्यापर्यंत पोहोचायला, पण पोहोचले की काम होईल तुमचं थेट। लेट पण थेट हेच आपलं आता ब्रीदवाक्य राहील। तर या गोष्टी सुद्धा वापरा आणि या गोष्टी सुद्धा पाळा। दर शनिवारी शनी महाराजांना घरातल्या कुणाला तरी आपल्याकडनं काळे तीळ किंवा आपला चेहरा, शनी महाराजांना नाही ना आवडत बायकांनी केलेलं तर जाऊ नका, लांबनं दर्शन घ्या। तर आपल्या चेहरा बघा, लोखंड दान करा, तेल दान करा, बाहेर बसलेल्यांना स्वेटर, चप्पल, कंबल हे दान करा। घरातल्या ज्या आपल्या हाताखालचे सर्वंट असतात त्यांना चहा पाणी देत चला, 4 पैसे जादा देत चला। कुठेही बाहेर आपण गाडी पार्किंग केली, तिथली माणसं येऊन जर आपल्याला 10-20 रुपये मागायला लागली, जरूर द्या, तिथंच शनी महाराज असतात। तू देतोयस का नाही तर तुझे 10 रुपये पण काढून घेतो। हा प्रकार या शनीच्या 7.5 मध्ये चालतो। त्यामुळं जी आपल्या हाताखालचे स्वच्छता कामगार असतील, अगदी आपले कलिक असतील, ऑफिसमध्ये काही असेल तरी सुद्धा त्यांना हे करा। दुसरी गोष्ट स्वच्छता, शनी महाराज, राहू महाराज हे सगळीकडे एकत्र असतात, त्यामुळे शनीची 7.5 चालू असताना स्वच्छ राहणं अतिशय गरजेचं आहे। नाहीतर शनीच्या 7.5 मध्ये डोक्यात सगळे खराब होणे, म्हणजे दुखणं होणे डोक्यात, किंवा आपल्या स्किनचे आजार होणे, अतिशय स्किनचे आजार, कधी कधी नायटा, खरूज या प्रकारचे सुद्धा आजार होऊन जातात। त्यामुळे शनीच्या 7.5 मध्ये स्वच्छ राहणं हे अतिशय महत्वाचं आहे। तेवढीच आपली आतली शक्ती सुद्धा तीच महत्वाची आहे। म्हणून मेडिटेशन करणं, पहाटे फिरायला जाणं, आपली इम्युनिटी वाढवणं, या साऱ्या गोष्टी आपण करत राहिलो तर शनीची 7.5 वर्ष येतात कशी आणि जातात कशी हे आपल्याला कळत नाही आणि शनीवरून जाता जाता आपल्याला खूप काही चांगलं देऊन जातात।
तर चला, शनीच्या 7:30वरची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर छान छान कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत शनीच्या या गोष्टींमधलं काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज मला जरूर करा. टाटा, बाय बाय.